केल्याच्या नंतर नामदेव महाराजांना ज्ञानोबारायचं आठवण झाली, एकदा तरी भेट घ्यावी अशी इच्छा निर्माण झाल्याच्या नंतर देवानी मग गरुडाला जवळ बघा, गरुडाशी सांगे ऋषिकेशी, हा हे कुज पुंडलिकाशी सांगा, आता पुंडलिकाला सांगा. गरुडाला सांगितलं. म्हणून इंद्रायणीच्या बाजूला जी पुंडलिकाचं मंदिर आहे ना, ज्ञानोबराच्या पाठीमाग, तिथं ते पुंडलिक हजर आहे. त्याचं कारण आहे, ज्ञानोबराची समाधीस्थ ज्ञानोबरायला आपल्या दृष्टीनं ते समाधीस्थ आहे, पण देवाच्या दृष्टीनं त्यांना वैकुंठात पाठवलं होतं. गरुडाला सांगितलं, गरुडा पुंडलिकाला सांग, आणि साकल्य हे सांग पुंडलिका. साकल्य म्हणजे हे पडलेलं कोड, त्याला धर्मसंकट म्हणायचं. देवावर सुद्धा धर्मसंकट पडलं होतं. एक तर नामदेवासारखा अप्रिय भक्त, दुसरी अर्धांगीची आज्ञा, नामदेवाचा हट्ट पुरवा. आणि मग पुंडलिकाला सांगितलं, गरुडाला सांगितलं, पुंडलिकाला हे आमचं धर्मसंकट सांग बाबा. गरुडानं पुंडलिकाला सांगितलं. पुंडलिकाने गरुडावर स्वार झाले, देवाच्या आज्ञेनं वैकुंठात गेले आणि ज्ञानोबारायला घेऊन आले. तिथं वैकुंठातून ज्ञानोबाराय आले. पुष्पक विमान दिसतंय त्यांना. आणि आल्याच्या नंतर नामदेव महाराजाला सांगितलं, नामा तू ज्याचा खेद करीत होता तो प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुझ्या पुढे आहेत. गेही भेटी सुखा पुढे देख सखा ज्ञानोबा. घे भेट सुख म्हणजे तुझा आता लय हट्ट घेतला होता. जसं स्वप्नामध्ये मेलेला माणूस, आपण संसारिक असल्यामुळं बरं का, स्वप्नामध्ये मेलेला माणूस जशा तसा दिसतो. दिसतो का नाही? नव्हे नव्हे बोलतो सुद्धा, बोलतो सुद्धा. आमची आई वैकुंठवासी झाल्याच्या नंतर आमची बहीण जवळजवळ महिना 2 महिने तिला ती आईच बोलायची आणि ती उठवायची, उठा उठा उठा. तिला ते हा दृष्टांत. आपल्याला मेलेला माणूस बोलतो का नाही? आपली स्वप्नाची अवस्था ही सत्ता मानलेल्या त्या आध्यात्मिक सत्ता, हा आदिभौतिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, अशा 3 सत्ता आहे. त्याचा विचार इथं नाही करायचा आता थोडा. पण ज्ञानोबाराय म्हणजे भेट नामदेव महाराजांना देवाच्या आज्ञेनं झाली आणि प्रत्यक्ष त्या पुंडलिकाच्या मंदिराजवळ ज्ञानोबाराय आणि नामदेव महाराज दोघं भेटले. ज्ञानोबारायचं मन शांत झालं. मन शांत झाल्याच्या नंतर देवानी ज्ञानोबाला म्हणजे नामदेव महाराजाला सांगितलं, देव म्हणे नामा मार्गशीर्ष गाढा जावे सासवडा समाधीशी. ज्ञानोबारायच्या समाधीच्या नंतर फक्त 1 महिन्यानं ज्ञानोबारायची समाधी कार्तिक वद्य त्रयोदशी आणि नंतर सोपान देवाची समाधी मार्गशीर्ष वद्य त्रयोदशी. 1च महिन्यानं समाधी सोपान देवाला दिली. मला सांगा, ज्ञानोबाराई गेले, सोपान देवही गेले, सर्वात ज्येष्ठ असणारे निवृत्तीनाथाचं हृदय काय म्हणत असेल तो प्रसंग या ठिकाणी सांगितलाय. निवृत्ती मुक्ताई झालीशे उदास, आता आम्हास बोळवावे. देवाला सांगितलं, देवा अरे आमच्या अगोदर ज्ञानोबाराय गेले, सोपान देव गेले, मुक्ताई आणि निवृत्तीदातांना फार गहिवरून आलं सासवड गावामध्ये. आता आमच्या समाधीची देवा तयारी करा अशी विनंती केली. अगदी कंठ दाटून विनंती केली. त्यावेळेला चांगदेव महाराज तिथं उपस्थित होते.
चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे योग प्रक्रियेतून आपलं हे मानवी शरीर जशास तसं ठेवलं होतं. आजही योगा करणारे योगी रामदेव बाबा आजही आहेत. एवढंच नव्हे, नगर परिसरातील असतील तर ते मांडळीचे बाबा आत्माराम बाबा, ज्यांनी पाहिलं असं त्यांनी एकदा पहा. मी पाहतो, मलाच पाहून 40 वर्ष झाले. मी जेव्हा त्यांना पाहिलं, मंडळीच्या बाबांना काही अन्न पाणी घेत नाहीत, असे पडलेले आहेत. एक माझ्या मनातली कल्पना, आता हे वर्ष 2 वर्ष न देह ठेवतील. मला पाहून 40 वर्ष झाले तरी मांडळीचे बाबा आजही तसेच आहे. योग प्रक्रिया हे मला दृष्टांत सांगायचं आहे. 1400 वर्षे चांगदेव महाराजांनी योग भूमिकेतून ठेवलेलं हे मानवी शरीर, आणि शेवटी मुक्ताबाईची झालेली कृपा, आणि मुक्ताबाई निवृत्तीनाथांनी समाधी घेण्याचं देवाकडे विनंती केली. चांगदेव महाराजांनी त्या अगोदर देवाला सांगू लागले की चांगा म्हणे माझी करा बोळवण. हो, सवे नारायण घेऊनी म्हणे माझी करा सर्वात ज्येष्ठ असल्यामुळं 1400 वर्ष त्यांनी योग प्रक्रिया केल्यामुळं त्यांचं ऐकावं लागलं. निवृत्ती दादांना त्यांनी विनंती केली, आपले गुरु असणारी मुक्ताबाईला विनंती केली, तुमच्या अगोदर मला समाधी द्या. त्यावेळेला त्यांची विनंती ऐकली आणि त्यांच्या समाधीचा नेम केला. प्रकरणामध्ये तसं आहे, सोपान देवाची समाधी झाल्याच्या नंतर चांगदेव महाराजांना समाधी दिली. नामा म्हणे आता जावे पुलस्तंभा. आता पुलस्तंभा आपण म्हणतो त्याला, पण गाठ्यामध्ये पुलस्तंभा हे नाव आहे. नामा म्हणे आता जावे पुलस्तंभा. देवाला सांगितलं आता पुलस्तंभाला यांची समाधीची व्यवस्था करा. आणि मग किती 4 महिने काही दिवस बाकी होते. कार्तिक संपला, मार्गशीर्ष सोपान देवाचा संपला. कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ हा, आणि माघ महिन्यामध्ये त्यांचा म्हणजे 4 महिन्यांना हे केलंय. नामदेवाने सांगितला नामा म्हणे देवा आता माघ मास नेमा आणि जावे पुलस्तंभा समाधीशी, असं प्रकरण. माघ महिन्यामध्ये त्यांचं प्रकरण करायचं. आणि म्हणून पुलतंब्याला चांगदेव महाराजांना समाधी देण्या ही सर्वांच्या समाध्या का सांगतो तुम्हाला. मी पहिलं सांगितलं, समाधी श्रवणा पैशाला जो कोणी तया चक्र पाणी भेट देई. कधीतरी तुम्हाला ह्या समाधीचं प्रकरण ऐका, आणि ज्या वेळेला नियमाचं भजन चालतं त्यावेळेला तरी ती समाधी किंवा आपल्या घरी. आमच्या बऱ्याच वारकरी ह्या माता भगिनी जवळ जगत घेऊन बसल्या होत्या. ती घरी तरी वाचत जा समाधी प्रकरण. आणि म्हणून वारकरी संप्रदायातील थोर महात्म्यांनी 2 पत्रिकेचे अभंग, 2 नाठाचे अभंग, त्याच्यानंतर 2 समाधीचे अभंग, त्याच्यानंतर 2 तीर्थावळी, आणि त्याच्यानंतर 2 बाळक्रीडा, आणि नंतर मग ते हिंदुस्थानी वगैरे, आणि नंतर ज्ञानोबरायचा अभंग. हे 2-2 का टाकले. वारकऱ्यांच्या मुखातून 2 नाट रोजच्या भजनामध्ये जावे, समाधीचे 2 अभंग वाचावे, तीर्थावळीचे 2 अभंग वाचावे. आपल्याला शक्य होत नाही, निदान वाटचालीमध्ये तरी. बहुतेक खरं शांताराम महाराजांचे ही दिंडी आणि शांताराम महाराजांचा स्वभाव आणि त्या स्वभावाप्रमाणे येणारे वारकरी सर्व एकमेकाचे हितचिंतक आहेत. इतर दिंडीमध्ये हे कीर्तनच होत नाही. कोणत्या तरी शिकाऊ पोराला उभा करायचं
त्याला काहीतरी आपलं लिहिलेलं कीर्तन पाठ करायचं. वास्तविक ही आजची द्वादशी म्हणजे निवृत्तीनाथाचा समाधी सोहळा ऐकला पाहिजे, म्हणून मी चांगदेव महाराजांच्या समाधी सहित तुम्हाला हे सांगतो. चांगदेव महाराजांना समाधी दिली माघ वद्य त्रयोदशीलाच. आणि माघ वद्य त्रयोदशीला ज्या वेळेला गोदातटी पुलतांब्याला समाधी दिली, त्यावेळेला तिथून देव नेवाशाला आले. हा, नेवाशाला आले म्हणजे संत समुदाय आले नेवाशाशी. सगळे संत जेवढे होते तेवढे नेवाशाला आले. नेवाशाला त्या ठिकाणी जी अर्धनारी नटेश्वर आहे त्याचं दर्शन झालं. आणि तिथं दर्शन झाल्याच्या नंतर निवृत्तीनाथांना ध्यान आलं. आजच्या प्रकरणामध्ये जी प्रतिष्ठान म्हणजे पैठणचं, हा तिथं शालिवंशक राजा होता. हा प्रतिष्ठानाला तिथं, आणि तिथलं वर्णन केलेलं आहे. निवृत्तीदादांना तिथं आल्याच्या नंतर देव निवृत्तीराय म्हणे शुद्ध प्रतिपदा जाऊ गोविंदा प्रतिष्ठाना. प्रतिपदेला ते म्हणजे फाल्गुन शुद्ध प्रतिपदा बरं का. आता सर्व एवढं बारीक सांगायला, फाल्गुन शुद्ध प्रतिपदेला मुक्ताबाई, निवृत्तीनाथ आणि बाकीचे त्यांच्या बरोबर असलेले सर्व वैष्णव संत हे पैठणला गेले. आणि पैठणला गेल्याच्या नंतर पैठण मध्ये ज्या वेळेला गंगा स्नान झालं त्यावेळेला नामदेव महाराजांना वाटलं, देवाला सांगितलं, नामा म्हणे देवा सहजा सहज हरी, नामा म्हणे सहजा सहज हरी. पण सहज इथं आलो तर आता इथून आपेगाव कोठे सांगा स्वामी. नामा म्हणे देवा सहजा सहज वाटे, आपेगाव कोठे सांगा स्वामी. आपेगावची आठवण झाली नामदेव महाराजांना. पैठणहून आपेगाव फक्त 15 किलोमीटर आहे. नामदेव महाराजांच्या तीर्थयात्रा ज्ञानेश्वर महाराजांच्या बरोबर करतानाही ते आपेगाव मागच राहिलं होतं. योगायोगानं त्यांना तिथं आल्यावर आलं की ही जी चारी भावंड ज्या भूमीमध्ये, पवित्र भूमीमध्ये जन्माला आली, मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा. हो, आम्हाला यांची मायभूमी पाहायची. आणि म्हणून नामदेव महाराजांनी देवाला आपेगावला काढलं. मायभूमी यांची पाहू आम्ही डोळा, चलावे गोपाळा आपेगावी, चलावे गोपाळा आपेगावी, चलावे गोपाळा आपेगावी. आणि आपेगाव मध्ये ह्यांचे आजोबा हा भक्त त्र्यंबक पंत, त्यांची समाधी आपेगावात आहे. आणि ती समाधी पाहिल्याच्या नंतर, त्र्यंबक पंताची समाधी पाहिल्याच्या नंतर निवृत्तीदादाला आणि मुक्ताईला फार गहिवरून आलं. आणि गहिवरून आल्याच्या नंतर नामदेव महाराजांनी देवाला सांगितलं, एक तर आई वडील गेले यांचे, ज्ञानेश्वर महाराज गेले, सोपानदेव गेले, आता त्यांच्या आजोबाची समाधी पाहिल्याच्या नंतर नामा म्हणे यांचे कळवळले मन गैवरून गेले. निवृत्तीनाथ आणि मुक्ताबाई, करा समाधान देवराया. त्यांना देवरायाला सांगितलं, देवाला यांचं समाधान करा. आणि त्यांचं समाधान करण्यासाठी देवानं त्यांना त्या त्र्यंबक पंताच्या समाधीची आरती करायला सांगितली. आणि म्हणून अभंगाच्या दुसऱ्या चरणात समाधीशी केली आरती, पंचारती. ही आरती त्या त्र्यंबक पंताच्या समाधीची यांना करायला सांगितली. अभंगाच्या दुसऱ्या समाधीची केली आरती, पंचारती, समाधीची केली आरती, पंचारती, आरती पंचारती, समाधीची केली आरती पंचारती.
राहिला निवृत्ती स्वरूपीचा राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या समाधीची केली आरती परिचारती समाधीची केली आरती परिचारती राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या राहिला निवृत्ती स्वरूपी तुझ्या केली आरती परिचारती असं फॅशनला गाडी आली